लोक महाराष्ट्र न्यूज. टिटवी पळसखेडा शिवारातील कोल्हापूर बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचे, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड, इंजिनियर गैरहजर, दिशाफलक नाही, इस्टिमेटला हरताळ फासत, ठेकेदारांची मनमानी. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा येथील शिवारात गट क्रमांक 39/2 मध्ये जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारा हा बंधारा निकृष्ट दर्जाने उभारला जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अधिकृत दिशाफलक लावण्यात आलेला नाही. कामाचं नाव, मंजूर निधी, ठेकेदाराचं नाव, कामाची मुदत आदी माहिती देणारा फलक नसल्यानं पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव दिसून येतोय. तसेच कामाच्या ठिकाणी संबंधित विभागाचे अभियंता हजर नसल्याची बाब ही गंभीर मानली जाते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मंजूर इस्टिमेटनुसार कामं होत नसून दर्जाहीन साहित्याचा वापर केला जातोय. बंधाऱ्याच्या बांधकामात आवश्यक त्या प्रमाणात रेतीचा वापर न करता बोगस खडी व निकृष्ट साहित्य टाकण्यात येते. शिवाय स्टीलचा वापर न करता कॉन्क्रीट टाकलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे भविष्यात बंधारा पावसाळ्यात तग धरेल का याबाबत शंका व्यक्त होतीये. ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीनं काम सुरू असून स्थानिकांच्या हरकतींकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही सांगितलं जातंय. ग्रामस्थांनी कामाबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या पाणी साठ्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प दर्जाहीन पद्धतीनं पूर्ण झाल्यास शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याची भीती व्यक्त होतीये. दरम्यान संबंधित विभागानं तात्काळ स्थळ पाहणी करून कामाची चौकशी करावी, निकृष्ट काम थांबवून दर्जेदार बांधकाम सुनिश्चित करावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी टिटवी पळसखेडा परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनानं वेळेत दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.